राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये इंधन टंचाई आहे। शेती कामांना डिझेल नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 10हून अधिक पेट्रोल पंप बंद झाले। साजापूर पेट्रोल पंपावर जाऊन मंत्री शिरसाट यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत। बुलढाण्यात डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी पुणे नागपूर महामार्ग रोखून धरला। डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी मेरा चौकी फाट्याजवळ चक्काजाम आंदोलन सुरू केलं। छत्रपती संभाजीनगरच्या साजापूर पेट्रोल पंपावर पालकमंत्री संजय शिरसाटांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला। पेट्रोल चालक स्टॉक दाखवत नाहीत, त्यांनी पंप बंद केलाय अशी व्यथा शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या समोर मांडली आहे। पालकमंत्री शिरसाटांच्या सूचनेनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारींकडून पेट्रोल पंपाच्या स्टॉकची तपासणी सुरू करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना असलेलं डिझेल देण्यामध्ये यांना त्रास काय? आज हे शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, तर काही लोक तर भाकरी बांधून इथं आलेले आहेत की आम्हाला डिझेल पाहिजे, आमच्या शेतीचे काम झाले पाहिजे। मग जर शेतकऱ्याच्या याचं काम जर अशा वेळेला होत नसतील तर मग तो शेतकऱ्यांचा जो काही संताप आहे त्याचा उद्रेक सुद्धा होऊ शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 पेक्षा जास्त पेट्रोल पंप बंद आहेत। वाहनात पेट्रोल डिझेल भरून घेण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे। पेट्रोल संपल्यानं नीटच्या विद्यार्थ्यानं 3 किलोमीटर घरापर्यंत स्कूटी लोटत नेली आहे। तिकडे सिडको परिसरातील इंडियन ऑइलच्या राज पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या, तर क्रांती चौकातील पंपावर मध्यरात्री पेट्रोल डिझेल घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। वाशिममध्ये डिझेलसाठी रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या। शहरातील माऊली पेट्रोल पंपावर 200 ते 300 शेतकऱ्यांचा मुक्काम पाहायला मिळाला। काही शेतकऱ्यांनी डिझेल मिळत नसल्यानं पेट्रोल पंपावरच मुक्काम केला। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा काकोडा परिसरात 2 दिवसांपासून पेट्रोल डिझेलची टंचाई कायम आहे। द्वारका किसान पेट्रोल पंपावर शुक्रवारी रात्रीपासून पेट्रोल डिझेल घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या, तर दुसऱ्या एसआर पेट्रोल पंपावरही पेट्रोल डिझेल मिळत नाहीये। त्यामुळे शेतीची कामं कशी करायची असा सवाल शेतकरी करतायत। चाळीसगावमध्ये डिझेल टंचाईमुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। चरण पेट्रोल पंपावर अर्ध्या तासात डिझेलचा साठा संपलाय। भर उन्हात तासनतास रांगेत उभं राहिल्यानं शेतकरी संतप्त झालेत। जालना जिल्ह्यातल्या बदनापूर शहरातील इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। डिझेल घेण्यासाठी कॅन घेऊन काही शेतकरी रात्रीपासून तर काही सकाळपासूनच पंपावर दाखल झालेत। काही शेतकरी टँकर येण्यापूर्वीच कॅन घेऊन पंपावर दाखल झालेत। देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा वाढ झाली। पेट्रोलचे दर 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे। सरकारी इंधन कंपन्यांनी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर सुमारे 90 पैशांची वाढ केली। 10 दिवसात पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागले। मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 87 पैशांनी वाढून 107 रुपये 55 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 91 पैशांनी वाढून 94 रुपये 7 पैसे झालेत। पुण्यात पेट्रोलचे नवे दर 108 रुपये 76 पैसे तर डिझेलसाठी 95 रुपये 34 पैसे मोजावे लागणार आहेत। नागपुरात पेट्रोलचे दर 108 रुपये 99 पैशांवर पोहोचलेत तर डिझेलचे दर 95 रुपये 57 पैशांवर गेलेत। याआधी पेट्रोल डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ झाली, त्यानंतर पेट्रोल डिझेल 90 पैशांनी महागलं आणि आता पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलच्या दरात सुमारे 90 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे। दुसरीकडे दिल्लीत सीएनजीच्या दरात 1 रुपयानं वाढ झाली असून दर 81 रुपये 9 पैसे प्रति किलो झालाय। या महिन्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे। पश्चिम आशियात सुरू असलेला संघर्ष आणि हॉर्मुझमधून होणारा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत। भारत फेब्रुवारीमध्ये कच्चं तेल सरासरी $69 प्रति बॅरलनं खरेदी करत होता। मे महिन्यात हे दर जवळपास $110 प्रति बॅरलवरती पोहोचलेत।
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या जवळपास 90% तेल आयात करतो. निवडणुका झाल्यानंतर वाढवलेत याचा अर्थ सरकार काहीतरी लपवत होतं. आता तिसऱ्यांदा दर वाढ होती, त्याचा सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका पण बसतो. म्हणजे नक्कीच फटका बसतो. खरं म्हणजे तर सगळ्यात मोठा फटका तर सामान्य नागरिकालाच बसतोय. फटका तर सगळ्याच गोष्टींना पडणार आहे आणि इंधन दरवाढ झाल्यामुळे बाकीच्या गोष्टी पण महागणार आहे. याची पण सामान्यांना फटका बसतोय असं वाटतंय का? सामान्यांना फटका बसतोय, खास करून जे स्टुडंट्स असतील आणि थोडं इकॉनॉमिकली वीकर असतील. फडणवीसांनी वंदे भारतने मुंबई शिर्डी असा प्रवास केला. प्रवासाच्या दरम्यान फडणवीस फाईलचं देखील काम करत होते. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर फडणवीसांनी ट्रेननं प्रवास केलेला आहे. दरम्यान शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या असे निर्देश फडणवीसांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी प्रवास वंदे भारत ट्रेननं केलाय. सकाळी 6:05 फडणवीस सीएसएमटी स्थानकावर दाखल झाले. सीएसएमटी स्थानकावरून फडणवीसांनी वंदे भारत ट्रेन पकडली. सकाळी 6:18 ही ट्रेन शिर्डीसाठी रवाना झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचं आवाहन केल्यानंतर स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने जात आहेत. या प्रवासादरम्यान फडणवीसांनी फाईल्सचं कामही केलं. तर तोफ गोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी फडणवीस वंदे भारत ट्रेननं शिर्डीमध्ये दाखल झाले. अतिशय उत्तम प्रवास झाला. खूप चांगला अनुभव होता. अनेक लोकांची भेटी झाल्या. रस्त्यामध्ये फाईलचं काम देखील करता आलं. त्यामुळे मला आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला की जेवढं अनुकरण करता येईल तेवढं प्रत्येकाने केलं पाहिजे. मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई ते शिर्डी हा प्रवास वंदे भारत ट्रेननं केला. फडणवीसांनी आधी मुंबईत बुलेट बाईकनेही प्रवास केला होता. या प्रवासानंतर शेतकऱ्यांना डिझेल योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. शेतकऱ्यांच्या नावाखाली कुणी साठेबाजी करत असेल तर त्यावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना फडणवीसांनी दिल्या. सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जो काही डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलचं मागणी, पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसत आहे. त्यामुळे दरवर्षी आपल्याला किती लागतं याची आपल्याला माहिती आहे. त्यात अचानकपणे जर 20-30% वाढत असेल तर त्यात काहीतरी गडबड देखील असण्याची शक्यता आहे. म्हणून काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी RC बुक बघून त्यांना डिझेल देणं सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की आपण ते करण्याचा प्रयत्न करू. सर्वसामान्य मुंबईकरांचा वडापाव महागलेला आहे. दरवाढीचं लोण मुंबईकरांच्या वडापावपर्यंत आता पोहोचलंय. मुंबईकरांना वडापावसाठी 20 ते 35 रुपये आता मोजावे लागत आहेत. गॅस सिलेंडर, खाद्यतेल महागलंय. पावाचे दर देखील वाढलेत. त्यामुळे वडापावच्या दरातही वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि पावाचे दर वाढल्यानं मुंबईत वडापावसाठी आता 20 ते 35 रुपये मोजावे लागणार आहेत. आखाती देशांमधल्या तणावामुळे देशातला इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यानं महागाईच्या झळा बसतायत आणि याचा फटका थेट आता वडापावला सुद्धा बसतोय. फोर्ट कुलाबा परिसरात वडापाव 25 ते 35 रुपयांना मिळतोय. तर विले पार्लेमध्ये 20 ते 30 रुपये वडापावची किंमत आहे. दादरमध्ये वडापावची किंमत 20 ते 25 रुपयाच आहेत. तर घाटकोपर आणि कुर्ला या परिसरात सुद्धा वडापाव 20 ते 25 रुपयांना मिळतोय. दरम्यान वडापाव का महागला हेही पाहूया. सध्या व्यावसायिक गॅस सिलेंडर 3100 रुपयांवर पोहोचलाय. तर 2000 मिळणारा तेलाचा डबा आता 2200 रुपयांवर पोहोचलाय. शिवाय बेसन पिठाचं 50 किलोचं पोतं 3700 रुपयांपर्यंत महागलंय. खाद्यपदार्थांच्या दरात वाढ झाल्यानं मुंबादेवी परिसरातील जलेबी फाफडाच्या दरात सुद्धा प्रति किलो 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. तर इतर खाद्यपदार्थांच्या किमतींमध्ये सुद्धा 50 रुपयांची वाढ झाली आहे. परवडत नाही सर्वसामान्यांना. तो खिशाला फटका आहेच. 30ला पाहिजे होता पण काय आता सगळीकडे महागाई वाढली, त्याचा तर परिणाम होणारच. बातमी महत्वाची आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयचं पथक हे लातूरमध्ये आहे. मोठेगावकरच्या नालंदा कॅम्पसमधील क्लासेस कार्यालयामध्ये सीबीआयचं पथक पोहोचलेलं आहे. 2 दिवसांआधीही सीबीआयचं पथक मोठेगावकरच्या कार्यालयामध्ये गेलं होतं. तपासणी करण्यात आली आणि आता 2 दिवसांनी पुन्हा एकदा मोठेगावकरच्या नालंदा कॅम्पसमधील कार्यालयामध्ये सीबीआयचं पथक पोहोचलेलं आहे.